बघा, परीक्षेमध्ये जर असा प्रकारचा प्रश्न दिसला तर बिलकुल घाबरू नका जाऊ. शांततेने बघा, इथे काय दिसतंय 0.1, 0.1, 0.1 इथे 0.02, 0.02, 0.02 सेम तसंच इथे 0.2, 0.2 इथे 0.4, 0.04 अशा प्रकारचं आहे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे जर नीट ऑब्झर्व्ह केलं ना, तर ही संख्या आणि ही संख्या ह्या एकमेकांच्या डबल आहे. ही संख्या आणि ही संख्या डबल आहे. पॉइंट नंतर 2 संख्या आहेत, पॉइंट नंतर 2 संख्या, पॉइंट नंतर 1 संख्या, पॉइंट नंतर 1 संख्या आहे. मग सिम्पली करायचं काय आपल्याला 0.1 ला मी काहीतरी मानतो. मी मानलं काय, की तो माझा आहे ए. मग हा जर ए असेल 0.1 तर 0.2 किती होणार आहे? डबल होईल एच्या म्हणजे 2 ए होईल. तसंच 0.02 याला जर मी बी मानलं, तर 0.04 ही जी संख्या दिसत आहे तुम्हाला, ती किती होणार आहे? डबल होईल बीच्या. ह्याच्या डबल होणार आहे. मग आपण ते जे फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये जर डायरेक्ट किंमत लिहिली, तर ए गुणिला ए गुणिला ए येईल. इथे अधिक बी गुणिला बी गुणिला बी झालं. छेदामध्ये 2a गुणिला 2a गुणिला 2a आणि अधिक 2b गुणिला 2b गुणिला 2b अशा प्रकारचं झालं. मग वरती बघितलं तर aचा घन अधिक bचा घन छेदामध्ये बघा 2a गुणिला 2a गुणिला 2a 2, 2, 2 यांनी एकमेकांना गुणलं तर 8a घन अधिक सेम तसंच 2b, 2b, 2b तर याचा येणार आहे 8bचा घन. याच्यामध्ये 8 कॉमन निघतात. aचा घन अधिक bचा घन याच्यामध्ये कॉमन काय निघाले 8. मग aचा घन अधिक bचा घन छेदस्थानी राहिले आणि हे कटले तर वरती 1 राहील आणि छेदस्थानी 8 राहतील. जर तुम्ही याचा भागाकार केला 1/8 तर हा किती असतो 0.125 ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पडू शकता. आपली 59 मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.